अधिवेशन सुरू असताना विधिमंडळामध्ये रमी खेळणं कोकाटेंना महागात पडलं। कृषी मंत्री पदाऐवजी हाती मिळालं क्रीडा खातं। महायुती सरकारमध्ये अजब फेरबदल। कोकाटेंना मंत्रिमंडळातून डच्चू द्यायला हवा। जय महाराष्ट्राच्या दी एन्काउंटर या कार्यक्रमामध्ये अंजली दमानिया यांचा हल्लाबोल। कर्नल प्रसाद पुरोहितांच्या पाठीशी सुरुवातीपासूनच फक्त शिवसेनाच। त्यांची पत्नी अपर्णा पुरोहितांना वेळोवेळी शिवसेनेची साथ। संजय राऊतांचं वक्तव्य। बारामतीमधल्या कार्यक्रमात अजित पवारांचा पक्ष कार्यकर्त्यांना सज्जड दम। काहीही अंगाशी येईल असं वक्तव्य न करण्याचा मंत्र्यांसह कार्यकर्त्यांनाही इशारा। पुण्यामध्ये आयटी कंपन्यांच्या पाहणीला पोहोचले अजित पवार। आयटी कंपन्यांचं स्थलांतर रोखण्यासाठी अजित पवार सक्रिय। मनोज जरांगे पाटील ज्ञानेश्वरी मुंडेंच्या पाठीशी। महादेव मुंडे हत्या प्रकरणात न्यायासाठी जरांगे मैदानात। चोरीचा माल परत केला म्हणजे गुन्ह्यातून सुटका होत नाही। अनिल परब यांचं नाव न घेता योगेश कदम यांना टोला। वसईच्या मनपाचे तत्कालीन आयुक्त अनिल पवार प्रकरणी आणखी एका मंत्र्याला डच्चू मिळण्याची शक्यता। संजय राऊत यांचा हल्लाबोल। भोंगेमुक्त महाराष्ट्र मोहिमेचा प्रभाव गोंदियामध्येही। गोंदियातल्या 65 धार्मिक स्थळांवर कारवाई। अनिल अंबानी यांना ईडीचं समन्स। ईडीनं 5 ऑगस्टला चौकशीला बोलावल्याची माहिती। सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। नानणीमध्ये वाढता संताप। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नागरिक एकवटले। सांगवडे ग्रामस्थांनी ठेवलं गाव बंद।